अरे हे नारळाचं फट पण एवढं वाढलेत ना, धड काय करता येईना काहीच नाही. काय जाय आपल्याला करावंच लागत आहे, दुसरं कोण येणार अरे आहे? दादा काय करतोय? हा काय करतोय? काय नाही, पाणी देतोय. एक काम कर तू 4-8 दिवस मला भरणं करून दे. माझं जुळून चाललंय यार. अरे पण आज माझी बारी आहे, माझं जुळून चाललंय. अरे बारी परत ये ना, माझ्या बारीत घे तू. मला मित्र निघले की मला फिरायला जावं लागेल. मला पाणी देते. कुठं फिरायला जायचंय? जायचं आम्हाला गोव्याला जायचंय. अरे माझं झालं ना, माझं थोडं राहिले. माझं किती 1.5 एकर भिजवायचंय आता फक्त. तेवढं झालं ना, मी तुला देऊन टाकतो. अरे मला देऊ दे बाबा पाणी. पाणी तुला देऊन दे, मला भरून दे ना आज भरणं. हे बघ, तू जरी फिरायला गेला ना, कुठे गेला ना, तरी मी धरतो दार. पण मला आज करू दे बाबा, माझा पर कांदा सगळा वाळून चाललाय. तुझा कांदा 4 दिवसांनी भिजव. तुला सांगितलंच कळा नाही मला, बघ करून दे आज भरणं. अरे प्रत्येक वेळेस कुठं आडगटे म्हणून असतं का? सांग बरं. तुला घेताना रान 6 एकर घेतलंय, तो घेताना बंगला घेतलाय. मी पत्र्याच्या घरात राहतोय. 6 एकर दिलं म्हणजे काय उपकार केला काय? त्यातलं 3 एकर तर पडी काय ना. अरे पडी काय म्हणून त्याला लागणार किती लागत बरं? 1.5 लाख रुपये खर्च वाकडा तिकडा केला, जीसीबी लावलं, इकडून तिकडून अख्खं सगळं चांगलं होईल. 1.5 लाखात होत असतं तर आतापर्यंत केलं नसतं का? 1.5 लाख नुसतं म्हणायला करायला गेलं 10-12 लाख लागणार आहेत. आता आपल्याला करायचंय म्हणल्यावर स्वतः मालक आहे तू, करायचं थोडंफार, घालायचं असतं. तसं येत असतं कुठं राहणार काय? हे बघ, जी 6 एकरचा त्याचा विषय काढू नको. 6 एकर दिलंय मला, ह्याचा अर्थ काय आहे? त्यातला 3 एकर खराब होईल. अरे मी पण तुला 5 एकर प्युअर बागायत दिलंय का नाही? तुझ्यासाठी मी माझं शिक्षण बंद केलं, सगळ्या गोष्टी मी ते केलाय आणि तुला शिकवलंय. आणि त्यात मग तू नोकरीला नाही लागला, नुसतं उठ सुट निघला फिरायला, उठ सुट निघला फिरायला. दिलं इकडून तिकडून लग्न करून, तर ती बाया भलती जागाव. अरे करावं तरी काहीतरी. मी अरे माझं मी बघन ना मला काय करायची ती. आणि एक तर तू ही म्हणतोय ना, ही माझ्या डोक्यात नाही. माझ्या डोक्यात तुला काय करायचं ना ती करावं. की पाणी घे तिकडे, पाईप टाकून घे तुला पाणी. तुला 12 माय सांगितलं तरी तुला अजिबात काय कळत नाही. पाणी देतोय म्हणजे काय उपकार करतोय काय? हा काय याला माझीच बारी इथं. कुठं गेला काम? गेलेत बाहेर, भरण्यावर गेलेत. जेवून गेला का? नाही, नाश्ता चहा पाणी काहीच केलं नाही. जेवायचे कधी ते? बाई काय बस जागाव का मरावं असं केलं काय ह्याने. झालं? काय झालं? काय झालं? अरे काय एवढं चिडचिड करताय? अरे दारा धरा गेलो, मोटर ती पाईप बसवाय गेलो की ते हर्षला आला मधीच. मग काय झालं त्याने? काय झालं मग? लगेच म्हणला माझी बारी आहे, म्हणला मला पाईप पाहिजे. आपल्याला भरणं करायचंय की नाही करायचं? आता मस्त करायचंय, पण आता काय दरवेळेस करते मग? त्याच भरणं आधी करतोय तो. यांनी अगं, तू नीट बोल जरा, धीर आहे तुझा. अरे कशाचा धीर आहे? ते परमा काही पण बोलतो तेव्हा ती जमतं वय. सगळं पीक जळलंय. आई तुम्ही गेलते का रानामध्ये? कांदा सगळा जळून जायला लागलाय. काय करायचं मग? अरे धकून घ्यायचं, लहान आहे त्याला काय लय समज आहे तो आहे. समज त्याला बंगल्याची बरी आली रे. हा आम्हाला दिलाय पत्र, त्याला दिलाय बंगला. अरे तो नाही तुझ्यासारखा हुशार, तुझ्यासारखा त्याला नाही येत का? असं म्हणूनच मारलं मला. शिक्की म्हणून माझं बंद केलं, सगळं बंद केलं. आणि लागला तुम्ही एक सांगायला, सगळं त्याला दिलं आणि मला ठेवलंय. सगळं त्यांच्याच हवाली करून ठेवलंय. बरं आता त्या म्हाताऱ्याच्या कानावर घालून काहीतरी हे करावं लागलं. म्हातारं त्याचीच बाजू घेणं, दुसरं काय करायचंय तेव्हा? बरं आता काय करावं? तो नाही तसा शहाणा म्हणून त्याच्या आपण नादी थोडीफार अक्कल यायला पाहिजे ना त्याला, की बाबा कुणाला बोलतोय, काय करतोय, ह्या तर गोष्टी कळायला पाहिजेत ना त्याला. बरं तू दारे धरायला गेला, मग काय म्हणलं ते तुला? अरे मला डायरेक्ट म्हणला माझं पाईप आहे, म्हणला मी माझं भरणं करणार आहे, म्हणला मला जायचंय बाहेर. म्हणला आता माझ्या बारीत त्याला कसं काय द्यायचं? मी तो त्या बायाच्या नादाने भाऊ चावलाय का काय? काय नाही काय कळा ना मला. ती बाया ती एक परत पद्धतीची हा? भावाला कसं बोलावं, काय बोलावं त्याला काय कळा. नंतर सांगावं तरी कवर बाय त्याला. इथं आण खाऊ वाटा ना. एक तर माणूस कसं कसं तुम्हाला करताय सकाळीच जगत. म्हटलं होतं जेवण करून जा. याचं काय? झालं ते व्हायचंच ना, व्हायचं ते झालंच ना. अरे जाऊ दे, लहान धाकटा आहे तो म्हणतोय. काय लहान धाकटाय? हा अगं तो म्हणतोय अहो गावाला. आई सगळं भरणं जळलंय हो. अगं सगळं पीक जळलंय रानामधलं, भरणं करायचंय. त्यांनी प्रत्येक वेळेस ते त्याची बारी असल्यावर पाणी घेतो. अरे पण तो म्हणतोय ना फिरायला जायचं 2-3 दिवसांनी, नंतर तुम्हीच भरा ना. हा, तोपर्यंत जळू दे माझं. तू त्याची बाजू घे. एक दिवस तुला सांगतो आई, ही गोष्ट लय थराला जाय ना वेगळ्याच. तुझ्या माहितीसाठी सांगतो, ती काही शाना नाही पोरगा. चला हो जेवायचंय. चल तू जेवली का? चला. जेवले मी, जेवतो. काय करतो रे सोमा? काय नाही, ट्रॅक्टर घेऊन चालू नांगरायला म्हणलं. बरं ती तुझ्या ह्याचं काय झालं? तू बोललेला हाय का नाही? विचार काय ह्याचं? रानाचा रामच करायचं ना आपल्याला. आता कुठे गेलं इकडं? गेलो दारे, आताच दारेहून आलोय. आला का? रान मग तू इकायचं म्हणतोय, आता दाऱ्या म्हणतोय. करू ना आता काय, आता हाय तर वरती करावं लागतंय ना. तर तुला एक स्पष्ट सांगतो आज बरं का, हा ती वरचं 5 एकराचं मी घेऊ शकतोय बरं का. पण आणि खालचा एकर बर अरे खालच्या एकराला कोणी विचारणार आहे तेव्हा? काय तेव्हा का? ते असं बी बियांदाडानं पडलेलं आहे, त्यात काय उगायचं नाही काय नाही. आता ती इकलं तर सगळं आणि असं बी ऐक, तुझं हाय असं रान बी अख्खं जर विचार केला हा. तरी बियांदाडासारखं रान आहे, चोपा नाही समजा त्यात.
काय असलं बाग आहेत नाही काय नाही, त्याला 10-12 लाखाच्या वर विकून घेणार नाही असा विषय. काय बोलतो का आता आपल्या गावात रेट काय चाललाय 30 लाख रुपये एकर चाललाय आणि तू 10-12 लाखाने म्हणलं कसं जमायचं? अरे पण आणि एवढे पैसे तू काय होणार बी नाही तुझं काम. तू मस्त म्हणतो तेवढ्या कामासाठी, पण तेवढं काम बी होणार नाही तुझ्याने. कसं काय नाही होणार? मग काय हो की, एक तर तुझ्या भावाने काय केलंय माहिती का, आणि तुझ्या भावाने आणि बापाने आणि तुझ्या आईने तुला दिले हलक्यातलं रान काढून, त्यामुळे तुझ्या नको तिथे डोक्यात यायला लागली आता. अरे हलक्यातलं दिलंय पण 1 एकर जास्त दिलंय आणि वरून बंगला दिलाय मला. माझा भाऊ बघितला ना पत्राच्या घरात मला राहतो. एक सांग, बंगला तुला काय खायला घालणार आहे का काय करणार आहे बरं नेमकं? अरे बंगला बांधाय 10-15 लाख रुपये लागलं असतं का नाही? अरे मग तू आणि त्याच्यातले त्यांनी 5 एकर घेतली ना तुला, आणि तुला किती दिली? 6 एकर. 6 एकर दिले मला. त्यांनी पूर्ण बागायत घेतली, आणि त्या जरा आता मला 30-35 लाखाच्या वर जाईल. नाही रे मला नाही तसं वाटत कारण अरे तू विचार कर ना, तू ते जरा रानात पिकत आहे कसं, समजा का ढोर उसैनी का, आणि तुझ्यात बघ बरं काही पेर समजा पाताळच उगवतं या. अरे 4 माणसं आलती तात्या होतं सगळ्यांनी मिळून दिलंय ती. मला नाही वाटत मला असं फसवितान म्हणून. तू नीती विचारच नाही केला. तू माझा आता ऐक, आता जरी गेला ना परत एकदा विषय मांड, आणि तू मला वाटलं 6 एकर त्याला दे, तू 5च घे. तुझं मी जास्त रान घेतो प्रत्येकात, ती जास्त पैशाने गेला तरी बरं काय 35 लाख रुपये ती 5 एकर जर मी घेतलं तर कसं एकर 35 लाखांनी घेणार हा घेणार आणि आणि नाही घेतले फक्त ती काय नको कोणाला खाबार लागता कामा नाही बरं का. तुझं नाही मी आहे पुढे म्हणून तुझ्या घरची माझ्याकडे येते डायरेक्ट असं होईल. तुझं नाही नाव कुठं घेत पण मला 35 लाख रुपयांचा तू घेत असला तर ती 5 एकर मी उद्या काय मी आजच माझ्या ताब्यात घेतो. चालन माझं काय नाही, मी एका पायावर तयार आहे लगेच. चालतं बघतोच मी काय आहे ती. चालन. चल ना भूक लागली मला जेवाय वाट. अहो तुम्ही गेलो होतो ते करायला, काय झालं मग त्याचं? अरे काय होतंय आपल्या जमिनी आहे ना तिला ती म्हणतात 10 आणि 12 लाखाच्या पुढं शेवट 12च्या पुढे घेऊ शकत नाहीत. हर आणि देवा, ती आपली नाही का दादाची ती जमीन आपण त्याला ती हा. 5 एकर दिली. ते आहे. ते म्हणतात ती जर भेटली तर 35 नाही 40 पण लाखाने एकर 1 एकर एखाद घेतो. आता आपली ही 6 एकर 60 लाखाची होती पण तशी विचार केला तर 2 कोटीची जमीन होती या. हर देवा. मग आता काय करावा मला तर वाटतं ही 6 एकर घेऊन अन हे बांगला घेऊन आपण फसलो, पण त्या टायमाला नाही ना कळलं. हा ना तेच तर, जे नशिबात असं ते होणारच असं. आम्ही काय म्हणते ते पलटी करा ना मग. पलटी करा हा बरं झालं तो माझ्या डोक्यात विचार आणून दिला. मग पण आता तू तयार होईन का पलटी करायला? नाही तयार झालं तरी तयार करावं लागन. मग आपल्या हातात आहे कसं तयार करायचं आणि कसं नाही. बरोबर आहे तुझं. त्यांनी आपल्याला दिले सगळे चोपणाचे रानं. मग काय चवना देऊ त्या रानाला, नीट काय पिकं उगत नाही काहीच नाही, सगळं माल असंच जातोय, सगळं सडते. त्या मागच्या वेळेस कांदे लावले सगळे सडलेलेच निघाले. पण माझं म्हणणं काय आहे आपलं ठरल्याप्रमाणे आपल्याला काही तर राहायचं नाही. हे आपलं हाय असं घर, ह्याला आपण कुलूप लावून आपलं जाऊ बाहेर, पण आपल्याला पैसे पाहिजेत ना बाहेर जायचं म्हणल्यावर. तेच आणि तर. जमिनीच तरी काय करायचं या. खरंय ते बी आहे. नाही तू म्हणते ना आज माझ्या डोक्यातच बसलंय, आज काय भांडणं झाली तरी जमते, पण आज मला तीच जमीन पाहिजे तर. आणि मला का आपल्याला काय झालं तर आपले पैसे लागतात, आपल्याला काय घेऊन देणं नाही. बस ना झालं ना आता. हा. तुम्ही बाजूनी ना मग काहीच हरकत नाही आता. मग मी बी भांडायला आता कशी पद्धतशीर. अहो मी काय म्हणते, हे भांडणं तडणं करण्यापेक्षा ना हे ना म्हाताऱ्याच्या कानावर घालावं लागेल आपल्याला, मग सॉल्व्ह होतील सगळ्या गोष्टी. तू म्हणते ते बरोबर आहे, पण म्हातारा गेलंय नेमकं कुठं? हे काय नाम लिया और म्हातारे हजीर. हा वाटते की बाबा, पण आम्हाला जरा तुमच्याशी बोलायचं बाबा होतं. जेवायचं होईन, पण एक काम करा तुम्ही दाद्याबरोबर बोलून घ्या. काय मला रानाची पलटी पाहिजे तर. तू डोक्यात घेतलं काय मी कशाला डोक्यात घालू? आम्ही स्वतःच्या मर्जीने. तुला बंगला पाहिजे होता बंगला दिला, ऐका 6 एकर पाहिजे 6 एकर दिलं, आणि हे 4 माणसात झाले. हा काही ना काही अडवलं करून. तुम्ही म्हणताय ते 6 माणसात झालं, मग 4 माणसात झालं, तुम्ही मला 6 एकर जमीन दिली. तुझ्या मनानं झालं का नाही? पण 6 एकरातलं तुम्हीच विचार करायचा त्या टायमाला. मला काय कळत नव्हतं. मी आपलं शेण का तू? हुडपुतीत गेलो, मी आपलं 6 एकर पाहिजे, पण तुम्ही मला रान कसली दिले तर? तुझं डोकं नाही बाळी. हे बघा भावाचं चांगलं चाललंय, तुला आवडा नाही? हा अहो काय बोलताय हे बाबा? बघा ना बाबा तुम्ही सांगा तिचं काय त्यांना नाही, तुम्ही त्याला समजून सांगा. तुम्ही माझ्यावर सगळ्यांनी मिळून धोका केलाय. अरे बापाला दोन्ही लेकर सारखी असते, कशासाठी धोका करून तुझे? अरे तू बोंबलत फिरतो, मी मरतो तिथं रात्रंदिवस, दारा धर भरणं कर गुरांचं. एक तू मिनिट. करते काही? तुम्ही धोका नाही दिला तर मग काय केलं? हा चांगलं रान त्यांना दिलं आणि खालचं आम्हाला दिलं सडकं कुठलं? अरे पण तुला 6 एकर पाहिजे होतं ना, आणि बंगला पाहिजे होता ना. 6 एकर पाहिजे होतं ना, ती चूक झाली. नको मला 6 एकर त्याला द्या, आणि ती मग 5 काय एकर आहे ना तीच माझ्या नावावर करा.
म्हणजे आमचं आम्ही मोकळं व्हायला सगळ्यातून. मोकळं व्हायचं काय करायचं तुमचं काय काय डोक्यात आहे? हो जायचंय आम्हाला तिकडे बाहेर पुण्यात राहायला. काय करणार पुण्याचं धंदा करणार धंदा एखादा. पैसे लागते त्याला फुकट नव्हतं धंदा. हा, मग ही 5 एकर माझ्या नाव कर मी टाकतो ना फुकून. अरे लाज वाटते का? रक्ताचं पाणी केलंय, मरलोय तिथं, खपलोय, तवा झालंय ती. आता तीच अरे मेल्या विकाना जिवंत असताना. तुम्हाला काय वाटतं मग आम्ही पण तसंच मारायचं खपायचं हा तिथं? अरे काय तेवढंच कष्ट करायचं का? काय शेवट हाती लागणार आहे? तुझ्या पाया पडतो, या बायांना नाही कळत. काळी आई ती कशासाठी विकतो? नको जाऊ, इथं खातोय सुखानं 2 घास. शहरात गेल्यावर काय रे कर नाही. ऐक हे पुरी तुमच्या पाया काय इथं तुम्ही सांगा गावात काय आहे? नुसतं झाडं झुडपं एवढंच आहेत हा? आणि काय पाऊस पडतो का टायमाला? कॅनलला पाणी येतंय का? हाई ह्यातून सुद्धा जेवढं गुतवेन तेवढं सुद्धा पैसे माघार निघा नाही तर. आहे ना, जगत आहे ना, पोटाला खाताय ना. अहो बघा बाबा. असं जर चाललं ना वर्षभरात खायची पंचायतीन. मग काय तर नुसतं गिळून उपयोग नाहीये. काहीतरी स्वतःचा बिझनेस पण पाहिजे, साईड बिझनेस. एक काम करा, एक तर त्याला तुम्ही बोला, नाही तर मी माझ्या पद्धतीने काय भांडणं करीन. किरकिरी, तमाशा लोकाला. तुम्हाला वाटतं ना तमाशा नाही घालावा? मग तुम्ही जाऊन समजून सांगा त्यांना व्यवस्थित. अरे ऐक तुझ्या पाया पडतो यार, नको येडवणी करू. पाय पडून काय होणार नाही. आम्ही आमचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही त्याच्यावर ना ठाम आहे. तुम्ही जाताय त्याच्याकडे का मी जाऊ? भांडणं करू नका, बघतो हा, हा. बोलतो तिच्या संग. काय ते सविस्तर बोला. काय आता तुमचं ठरलंयच म्हणलं, मी किती बी डोकं आपडलो तुम्ही ऐकणार आहे? नाही आणि शांततेने घे बाळ, तमाशा नका दाखवू. नाही ना तमाशा नाही करीत. सवरलेला आहे तू. हा ना, मग ते शिकलं सवरलं ना म्हणून तर आम्हाला शहराकडे जायचंय ना. हो ना, अरे मग त्याच्यासाठी नोकरी भानगडी काही बी करता येतं ना. पण आम्हाला व्यवसाय सुरू करायचा, ते पण स्वतःचा. पण जरा शांततेने घ्या, बोलतो मी. चालते घ्या हा, बोलून. बोला. हे चल घरात वाट जेवायला. भाकर तुकडा बी तिकडच खा. चला लय डोक्याला ताण झाला गड्या पोरांचा. काय करते रे, जीवली का? काय जेवण गोड लागत आहे होय. आता तिकडं भांडण इकडं भांडण, ते भांडणच चाललेत. अरे मग आता ती पोरग बारीक आहे, जरा आडमुठी, ती बाया तर लय अगोदर तुम्ही तर काय बारीक बारीक म्हणून त्याला बंगला दिला, याला पत्र्यात ठेवलंय. तुम्ही एकाला अंगाशी आणि एकाला असं का धरता बरं? मागितलं कोणी? तिनेच मागितलं ना, मला बंगला पाहिजे, मला 6 एकर पाहिजे. का आपण अगं त्याला बळजबरी केली का? बरं 4 माणसं होती. अहो 4 माणसं होते, सगळं झालं, पण हे मोठ्याचा विचार करा ना. तुम्ही सारा त्याचाच विचार करता ना. ऐक ना आता ते मोठं आहे, समंजस आहे, ते ऐकल जरा, बघू सांगून. नाही आता ते ऐकणार नाही. ते दोघं मला लय भांडलेत. म्हणून तर बाई एकदा मी तर काय मी नाही म्हणणार, तुम्हीच त्याला म्हणा, नाही तर त्याला समजून तुझा सांगा. बाप आलाय, मग येईल, बोलू प्रेमाने थोडस. आता जगाला तमाशा दाखवायचा. जगाला तमाशा तुम्ही त्याला समजून सांगायचं, सोडून याला समजून सांगायला आता म्हणलं तुम्हालाच कळायला पाहिजे ना. तुला वाटतं का रे मी तिथं डोका पाटला सण भांडला सण बोलला? बोलवते मामूलला, बोलव बाहेर. इकडे रे भाऊ, झाली जेवण झाली तुमची? जेवलं तुम्ही जेवलात का? इकडे ये थोडस. तिला असं त्यांच्या सोनानी मस्त त्यांना जेवण मज्जापाती. अरे जेवायलाच घरात चाललो होतो की सुरू झालं. काय झालं? ऐक ना, ती पोरग थोडस येडेवानी करते. तो काय आज करतोय काय तेव्हा येड्यावानी? तू सांग तुम्ही काय दारे बिरे धरून आले होते काय तिकडं? आता काय सांगायचं, तुला बरं चाललंय, मला लय काम करावं लागते. काय सांगा काय झालंय ती सांगा मला. म्हणजे काहीतरी आपलं. ती वावराची पलटी करायची म्हणते. कुणाच्या तुम्हाला पटत अजिबात जमणार नाही बरं का? कुणाच्या वावराची पलटी करायची? अरे आपल्याच कुणाच्या? भावा- आपल्याच तुमच्या म्हणणार आहे. भावाचीच दुसरं करायची. कुणाचं म्हणणार आपण आहे? तुम्ही सांगा बरं, ही 4 माणसांनी झालंय का मी एकट्याच्या मनाने केलंय का? झालंय पण आता तू समंजस आहे, ती जराशी आडमुठे ही म्हणूनच तुम्ही मला गाळून मारलंय. समंजस आहे त्याला. मी मला 5 एकर घेतलं आणि त्याला 6 एकर दिलंय. त्याला बंगला दिलाय मी पत्र्याच्या गळक्या पत्र्याच्या बरं त्याला घरात पलटी मारून करायचंय काय? इकायचं म्हणते. काय तुम्हाला लाज वाटते का मग इकडे येऊन सांगायला त्याला वावर इकायचं आणि वावराची पलटी कर? मग आता अजिबात जमणार नाही बाबा. ती आता एक एक करून त्याला बंगल्याला गोड लागत होता. आता विकायच्या टायमाला आमची पलटी करतोय का राणाची तो? हा? तोंडाला पाणी तुम्ही सुटलंय पाहूच नका माझ्याकडे. ह्या पोरांची बाजू मी घेणार, कारण त्यांच्या बाजूने मलाच उभा राहावं लागणार आहे. तुम्ही त्याला एवढं देऊन परत तुम्ही मागायला आले, तुम्हाला अजिबात पटत नाही. मी बाप आहे, बापाला 2 लेकर सारखे. मग आणि मग सारखे असं का केलं तुम्ही? त्याची पलटी म्हणलं की तुम्ही आला तर इथं लगेच त्याची वकिलकी करायला माझ्यापाशी. ना भांडणं किरकिरी मोकार. मला बाकीचं काय म्हणणार तिकडे भांडणं होणार तिकडे काय माझं पोरग शेतात काम करतं, इळाने माळ राबत आहे, दारेला गेलं तरी ते आडवं पडत आहे. नको बाई लहान आहे, लहान म्हणून ते पर कानात मुतला ना आता. मला काय म्हणायचं, त्याला उलसा
आपण आज तुला नीट करून घेऊ काय नाही अपदायचं काय नाही त्याचं ती काय करणार आहे मला चांगलं माहिती आहे. त्या दिवशी एक जण सांगत होता म्हणलं त्या आमक्याचा विषय असा चाललाय म्हणून शेती अहो विकायचं ते चाललंय. बायकोच्या नादाने येडा झालंय तिने काहीतरी खुळ कानात भरला असं त्याला म्हणा तू याच्यावानी कष्ट कर तुला बी पैसा निघन ते वावरातून. एक काम कर तू जा आणि तू थोडस बघ नाही मी तर त्याला समजून सांगायचं बघत आहे. जसं तुम्ही इकडे आलात मागायला तसं जाऊन त्याला बघत आहे ना. आपण देणार नाही रे बाबा आपण देऊच तसलं काय नको करणार? तू. तिकडे काय आई होईल ते अजिबात बघता कोण येईल. देणार नाही जमीन आता सांगते. तुम्ही किती 4 माणसं आणले तरी पण अगं नाही मी भेटणार. तुमच्या बाजूने ना मी कस काय देऊ देईन मला मग दोन्ही माझे आहेत, पण काही तुम्हाला- फरक आहेच का नाही लेकरायचा. तुम्हाला नीट यायचं असलं तर इथे येणार येऊ नका माझ्या दारात पुन्हा तुम्हाला आताच सांगतोय. जन्म देऊन चुकी केली काय चुकी नाही केली तुम्ही पण तुम्ही वागणं चुकीचं चाललेलं आहे. याला एक मी वेगळं आणि त्याच्या संग वेगळं. तुम्ही चला त्याच्याकडे मी पाहते. या जाऊन तिकडे इथं येऊन किव गाय करते तर तिकडे बोलायला काय होतं. काय झालं की त्यांचं ऐकायचं काय झालं की त्यांचं ऐकायचं मग तर आलं आता इथून सांगायला मला काय अंगाशी मी फटकून काढीन त्याला असलं तर असलं बरं का मग. हॅलो ड्रायव्हर कधी येतोय या ना लवकर मग हा ती एवढा उशीर म्हणलो कस अरे हर्ष का हो सरपंच अरे काय चाललंय तुझं काय चाललंय की इकडे तिकडं इकडे तिकडे काय घरात काय चाललंय काय घरात हा चाललंय थोडं काय काय ती जमिनीची पलटी करून घ्यायची दादाची आणि माझी आहे ती कमन करायची पलटी ती कमल करायची म्हणजे तुम्ही त्या टायमाला होता वाटण्या करायला हा मी समजा मला कळत नव्हतं मी हुडपुतीचा होतो हा. पण तुम्ही सगळी 5 एकर मला 6 एकर दिली पण 5 एकर जमीन त्याला बागायत दिली आणि मला दिली तुम्ही असली डुप्लिकेट जमीन 1 एकर जास्त दिले ना तुला 1 एकर देऊन काय नाही डुप्लिकेट जमीन आली माझ्या वाट्याला डुप्लिकेट कशी 10 लाख रुपयाने त्याला कोणी मागा नाही त्याची जमीन असली तर ते म्हणतात 40 लाख रुपये एकर थोडे जाईल. हलके तर जरा 1 एकर जास्त दिले ना तुला काय तुम्ही 1 एकराचाच घेऊन बसला तर जरा कष्ट कर ना जरा तिथं जमीन आहे जरा काहीतरी कर उत्पन्न कर जरा भरपूर हा का तुमचं म्हणणं आहे का कष्ट केला सगळंच होईल मग त्यात 4-5 वर्ष जातात ना चार- 4-5 वर्ष घालवायचं नाही तर तुम्ही काय करा तुम्ही मागच्या जी चूक केली ती चूक सुधारा आणि ती पलटी मारून द्या म्हणजे माझं मला मोकळं व्हायला बरं. पलटी होणार नाही कष्ट कर तिथं पलटी होणार नाही ते तुम्ही नाही करून द्या ना का पलटी पलटी होणे 4 माणसात झालेले तुझ्या म्हणण्याप्रमाणे दिलेले ते विशेष काय राहिला तिथं विषय नाही राहिला पण पलटी नाही झाली ना तुम्हाला पलटीचं तुम्ही करून दिलं नाही तर तिमतच काहीतरी कुठं होईल. काय तसलं काय करायचं नाही काही ते बापदादांनी जमीन कमवलेली ते होणार नाही म्हणजे तुम्ही नाहीत म्हणायचं तयार. नाही होणार ती बरं चालतंय येऊ का मग मी आता. हा ठीक निघ गाडी करावं लागत आहे. काय होईल पाणी बसेल ह्याला ए ए यार दाद्या ये बाहेर ये. काय रे ये ना काय झालं काय झालं का हो आज इकडं पत्र नव्हतं काय आलं तुझ्याकडे आलत मग काय काय ठरवलं ठरवलं म्हणजे 4 चौकात जी ठरलंय ती ती पहिलं जी आहे ती आहे मला बाकीचं माहित नाही. 4 चौघ माणसं मिळून बारक्या भावाला येड्यात काढायला बरं चांगलं जमत काय हा? तुला येड्यात काढलं रे काय काढलंय म्हणजे काय केलं म्हणजे काय काढलंय काय तुला झालं का येड्यात? माहिती? काय काढलंय आम्हाला शेतीतलं कळत नाही आम्हाला काय मला काय कळतं का शेतीत? मला काय कळतं का ते मला माहित नाही तुला कळतं का नाही कळतं त्याच्याशी मला काय घेणं नाही. तू काय करू रान घेऊन काय करणार आहे तू काय करणार मार ना पलटी मला पाहिजे ती मी तुला ही सहाय कर तुला राहून दे आधी काय डोळं झाकलं होतं का तुझं? आता डोळं दाखवलं आता डोळं उघडले मला जमणार नाही मी देणार नाही मी राब त्याच्यात राबतोय मी तर कुठे त्यात पीक काढतोय तुला त्यात राबायचं असलं तर तू काढ मला बाकीचं माहित नाही मी पलटी बिलटी असलं काय उद्योग देणार नाही. आम्ही पण राबायला ना ती जमीन तशी पाहिजे ना आम्ही काय पीक ए तुझा नाटापाटा तुला पुरतो का लागली सांगायला बोलायचं नाही जे ए, काय तुला करते सांगितलं ना कळतं सगळं का नाही? चल, करते. हाताला बिताला धरू नको. बायकोला काय बोललं तर तसं हाताला कळणार बिताला धरू नको मी म्हणणार नाही की माझा बारका भाऊ नाही मी लय झालं तुझं पण मी पण बघणार नाही चल तुम्हाला रे, मोठा भाव आहे ती. नीट बोल जरा हा. बापात काय 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 करशील माझी काय काय तू काय करशील माझी मारा चांगलं त्याला मारा. काय करशील काय करशील तू काय करशील काय करशील काय करशील काय हा? करशील जमीन तर तुला द्या पलटी करावंच लागेल चांगलं मारा चांगलं हा? मारा. हा? उठा. लय बडबड करतोय काय लय तुझ्या अंगावर मसाला काय आणि काय काय भावाने टवले. लय मसाला काय तुझ्या नवऱ्याला तुला कळत नाही का काय? लय मसाला काय तुझ्या त्याच्याकडे बघतो का आपण लय मसाला काय तुझ्या अंगावर लोक तेच केलं ना हा? तुम्ही समजून सांगा त्याला पलटी पाहिजेत मला आजच्या आजच मला पाहिजे जमणार तर. नाही मला जमणार नाही मी पलटी बिलटी काय करीत नसतो पण बघू ना त्याच्यावर बसून मार्ग निघल ना बसून लगेच मार्ग- धरा ते. म्हणजे माझ्या अंगावर दाखवतोय काय जरा जोर जरा त्याचा तुला काय दाखवतो मी तुला काय सांगतोय जी 6 एकर मला दिली तुला तर तुला राहून दे 6 एकर तुला एक सांगतो 6 एकर नाही 5 एकर नाही तसलं भेटत नसतं मला. तुम्ही जावा घरी घरी काय घरी जमाची- घरी अजिबात जाऊन जमाची- द्यायचं नाही. ए, तुला सांगतो नीट तुला थांब ना नीट जरा काय थांबायचं तुला ऐक ना काय लगेच थांबायचं? ऐक, ऐक.
काय थांबायचे लय झाली त्याची नाटक आतापर्यंत. अरे तू नीट करा. तू काय नीट काय- करा. ऐका तुमच्या पाया पडतो आजच्या दिवस दम धरा आम्ही काय परत जमणार चार आहे? माणसं बोलावतो हा, चल मला माहित नाही हो का तुम्हाला सांगतो तुम्ही जायचं इथून ह्याचा मी ना कार्यक्रमच लावतो. ओ बाबाला काय झालं काय तू बाबा काय झालं तुम्हाला? अरे मरून दे तिकडे. अहो म्हाताऱ्याला काय झालं? अरे बघ ना काय झालंय. ए मरून तिकडे ती जमिनीची पलटी आजची आज झाली मला बाकीचं माहित नाही. अरे अरे जमिनीचं तुला काय किती होती ना? करा. काय तुम्हाला पोळ का म्हाताऱ्याचा बाबा हाव, बाबाला बघा काय झालं हे. उठा ना. अरे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. तुम्ही वावरासाठी म्हातारा आडवा केला. हा अरे लाजा धारा जर शिकाई बघा काय झालंय ते. बाबा हो बाबा बाबा उठा की बाबा उठा. बाबा अहो, तुम्ही म्हणता ती गोष्ट करतो मी त्याला देऊन टाकतो मी 5 एकर पण तुम्ही उठा. ओ सासरे उठा ना. उठा की बाबा बाबा काय गेलं बाबा. अरे देवा. अहो त्यांचा नाक बाबा येतोय का नाही. बाबा नशीब फुटलं रे. तुम्हाला काय म्हणून नाही केलं त्याने. लहानच मोठं केलं तुम्हाला. तुमच्यासाठी एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवली. अरे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे होत्या. तुम्ही डायरेक्ट म्हातारा मारलं तुमच्या इस्टेटीसाठी. काय कमावलं होतं तुम्ही आजपर्यंत? सगळं त्याच्याच जीवावर उड्या मारित होते ना. अरे तुला राहणच पाहिजे होतं तर घ्यायचं ना. काय केलं कशाला हात उचलायचा ना? तुम्हाला आम्ही आधीच म्हणतो तो ना द्या म्हणून तुम्ही दिलं अहो, नाही मग म्हणून काय तू माणूस मारून वावर घेणार होती का? अहो, पण त्यांना मारायचं नव्हतं ते मध्ये आले. काय करणार आता. त्यांना मारायचं नव्हतं माझ्या डोक्यात. काय भांडण करायची तुला तरी गरज होती का इथपर्यंत गेला असतं मारायचं का होतं. मग अरे काय मग तर ते झालं का झालं म्हणजे मेलं, कोणीतरी मेलंच ना. ज्या मातीत कष्ट केले त्याच मातीत शेवटी गेले विचार. अरे गप तू सगळं तुझ्यामुळे झालंय. तो नसते माझ्या माग कटकट लावलं तर इथपर्यंत गेलंच नसतं. अरे रान घेऊन तरी काय करणार होतं तर तुम्ही. लय कष्ट करणार तो रान घेऊन. माझ्या बापाने कसं 10 एकर 11 एकर केलं ते सगळं तुम्ही फार व्हायला घालवलं केलेलं. काय रे ह्या जमिनीसाठी तुम्ही बाप मारला हा तुम्हाला लाजा वाटाय पाहिजे जरा थोड्याफार. आता काय करणार जे व्हायचं होतं ते झालं. आता लय झालं पाटील. आता आहे ना या पोरांना काहीच देणार नाही मी. नाही वावर देणार ना घर देणार. त्यांच्या नावाने सगळं वृद्ध आश्रमात दान करून टाकणार. अरे जमीन कधी पण भेटली असते आता बाप भेटन का आपला. चूक झाली माझी. मला नव्हतं माहिती आपलं भांडण ह्या थराला जाईन म्हणून. चूक नाही लय मोठी चूक केली तुम्ही. आज तुम्ही तुमचा बाप घालेला तुमच्या भांडणात. त्याच्यामुळे तुम्ही ना चौघांनी पण माझ्या नजरासमोरून बाहेर जायचं. एकाही घरात जायचं नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने जगायचं आता. आज तुम्ही दोघं मला मेले. दाद्या आपण जमिनीच्या नादात बाप घालवला रे. काय सिद्ध झालं ह्यानी. आपण किती प्रायश्चित केलं तरी आता तू ह्याकडे त्याकडे पर्यंत आरडत जरी गेला ना तरी आपल्याला बाप भेटणार नाही कुठून त्याचा आवाज येणार नाही काहीच होणार नाही. लय मोठी चूक झाली. खरंच आई खरंच चुकलं माझं. माफ करा मला. तुम्हाला माफी नाही. तुम्ही माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नाही उभं राहायचं. निघायचं लगेच वावरातून बाहेर. असं नका करू. तुमच्यामुळे आज माझं कुकू गेलं. त्याच्यामुळे तुम्ही माझ्या डोळ्यासमोर राहायचं नाही अजिबात. पाटील यांना माझ्या नजरापासून बाजूला करा. हाकलून द्या यांना लगेच इथून. आई असं नका करू. अजिबात नाही. तुमच्या दोघीमुळे सगळ्या घराचं वाटोळं आलेलं आहे. ताई तुम्ही काळजी करू नका. काय हॅलो पोलीस स्टेशन का हा इकडे लवकर या. येतं शेजारी मर्डर झालेला आहे. हा लवकर या. बरं यांना चौघाला पिठलं भाकरीवर गेल्याशिवाय कळणार नाहीये. आई असं नका करू. खरंच आमची चुकी झाली. बाबा तर गेलेत ग. अहो उठा ना. बाबा उठा ना. बाबा बाबा उठा की. ओ सासरे उठा ना. ओ बाबा ऐका ना तुम्हाला आता पोलीस स्टेशन घेऊन जाणार आहे. त्यांचाही विधी आम्ही आमचा पाठीमागं घेऊ करू. तू समजून गेले का आता बाबा तर काय आपल्यात राहिलेलं नाही. हर्षलचा संसार उद्ध्वस्त होईल माझं पण उद्ध्वस्त होईल का. तू समजून घे तुझ्याकडे कोण लक्ष देणार नाही. नाही मला नको कोणी. तुम्ही माझं माणूस फार हे करून टाकलं. मारून टाकणार एसटी पाहिजे. माझं कुंकू उजळून टाकलं तुम्ही. मला कोणीच नाही पाहिजे. आई शेवटची चूक माफ कर. शेवटची नाहीये तुमच्या आयुष्याची चूक आहे ही. अशी चुकी असते का. बाबा उठा ना.